नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती मम्मी साहेबांना विचारत असते. मम्मी साहेब तुम्ही कबूल करा, तुम्ही हे सगळं केलं आहे. तर मम्मी साहेब म्हणतात की नाही, हे सगळं मी केलेलं नाही आहे. तुला किती वेळेस सांगू गं मी, मी नाही केलं नाही आहे तरी पण मला का विचारते. तर मंजू म्हणते हा माणूस खोटं बोलतोय का. तेवढ्यात मंजू त्या माणसाला घेऊन बाहेर येते आणि म्हणते की हा माणूस खोटं बोलतोय का, विचारा याला. तर तो म्हणतो की हो मम्मी साहेब तुम्हीच किडनॅप केले. तर मंजू विचारते काय हो मम्मी साहेब, तुम्ही लग्न झालं त्या दिवशी कुठं गेला होता, लग्नानंतर तुम्ही दिसलाच नाही. तर आता मम्मी साहेब म्हणतात की तू बारीक लक्ष माझं ठेवणार का, मला विचारणार का मी कुठं जाते कुठं नाही काय करते, काय गं माझ्यावर एवढं बारीक लक्ष ठेवणार का तू, असं म्हणते. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की नाही, हे बघा मी तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आहे, त्यामुळं आता मी जे विचारेल आणि जे हे करेल ना तेच तुम्ही सांगायचं, बाकीचं माझ्याशी बोलायचं नाही, असं मंजू म्हणते. आणि आता जे मम्मी साहेब असतात तर इकडं सत्य आणि बलमा येत असतात. हे बघून मम्मी साहेब म्हणतात आता काय टेन्शन नाही. तर आता लगेच सत्य आणि बलमा तिथे येतात आणि आता आल्यावरती आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की हे बघा मम्मी साहेब सांगा ना. मम्मी साहेबांनी बघितलेलं सत्यान ते रे. मम्मी साहेब लगेच खुर्चीवर बसून घेतात. तेवढ्यात आता त्या म्हणतात मला पाणी पाहिजे आणि भारती मावशी पाणी घेऊन येत असतात. पाणी घेऊन आल्यावरती आता लगेच ते तिथे पाणी देत असतात. तर आता म्हणजे मम्मी साहेब मध्येच पाय घालून ते पाणी त्यांच्या तोंडावर स्वतःचे सांडून घेतात. सगळं पाणी स्वतः तोंडावर सांडतं. तेवढ्यात आता सत्यान तिथे आतमध्ये येतात. मम्मी साहेब म्हणतात असं नका करू ना, मला खूप भीती वाटते. मम्मी साहेब आता लगेच सत्य येईल म्हणून नाटक करायला सुरुवात करतात. तेवढ्या सत्या तिथे येतो आणि आता सत्य म्हणतो की काय चाललंय तुमचं वाघमारे हे, आणि काय मम्मीला का आणलंय तुम्ही इथे, आणि मम्मीच्या अंगावर पाणी का फेकताय, काय चाललंय हे सगळं काही. तर मंजू म्हणते अरे सत्य मी कुठं काय केलं, अरे मी काही नाही केलं. सत्य असं काय करतोय तू. तर सत्य म्हणतो की वाघमारे माझ्या मम्मीवरती खोटे आरोप लावायचे नाही हा तुम्ही, आणि काय हो तात्यासाहेबांच्या बायकोला काय द्या हे करतील. तर आता लगेच जो साक्षीदार असतो म्हणजे तो मंजूने आणलेला जन्मात टाकलेला माणूस तो पण आता बाजू पलटतो. तो म्हणतो की हो यांनीच आहे ना मला मारून हाणून ना यांच्याबद्दल सांगायला लावलं. आणि हे बघा माझ्या बायकोचं नाव शालिनी ना, त्याच्यासाठी म्हणतो तुम्ही शालिनी, मालिनी म्हणलो नाही मी, शालिनी म्हणलं शालिनी. यांनी वेगळं ऐकलं असेल काहीतरी. अहो तुम्ही काही काय बोलताय. म्हणजे म्हणते आताच्या आता पलटतोय हा माणूस तर, असं म्हणते. तर इकडं आता आता जे चित्रकारांते ते आहे चित्रकार विचारत असतात सपने खरं खरं सांग, खरंच मम्मीचा हात आहे का ग याच्यामध्ये, नाहीतर बघ तुला खडी फोडायला पाठवील आणि तिला पण. तर आता लगेच ती म्हणते की अहो मला खरंच नाही माहिती पप्पा, खरंच माझा हात तर नाही यामध्ये, मम्मी साहेबांचा सुद्धा हात नाही यामध्ये, आणि तुम्ही असं का बोलताय पप्पा, खरंच आमचा कोणाचाच हात नाही आहे, आम्हाला काय माहिती तात्यासाहेबांची बायको कुठं आहे आणि कुठं नाही ते, आणि तुम्ही आम्हाला का विचारताय, आम्हाला खरंच माहिती नाही आहे कुठं आहे तात्यासाहेबांची बायको, असं म्हणते. तर आता लगेच जे हे असते त्या मम्मी साहेबां चित्रकार ते विचारत असतात. तर आता ती म्हणते की मी खरंच जाईना घर सोडून, माझ्यावर खोटे आरोप लावले तर तिथून जायला लागते. आणि आता ती थोड्या वेळाने येते घरात परत, आता संत्री खात बसते. आणि चित्रकार म्हणतात की जयदीप मी जाऊन येतो. तेवढ्यात ते बघतात आणि म्हणतात सपने तू इथं, आणि काय ग सपना तू गेली होतीस ना, तू चालली होती ना घर सोडून, येणार नव्हती ना परत, मग काय संत्री खाऊन जाणार आहे का. तर आता लगेच ती म्हणते की नाही नाही अहो पप्पा मी काय जाईन, मी नाही जाणार, मी काही नाही केलं, असं म्हणते. तर आता चित्रकार म्हणतात बस झाला तुझं, आणि काही ग सपने काय चाललंय तुझं हे सगळं काही, असं तिला म्हणतात. आणि आता जी सपना आहे ती म्हणते की हे बघा पप्पा मला नाही माहिती, खरंच मम्मीने हे काही केलेलं नाही आहे, त्यामुळं तुम्ही त्यांच्यावर आरोप लावू नका, असं म्हणतात. तर आता लगेच चित्रकार म्हणतात की मला माहिती आहे सपना, बघ तू मम्मीला जी शिक्षा भेटेल ना ती शिक्षा मी तुला स्वतः द्यायला सांगेल तिथे, असं ते चित्रकार म्हणतात. तर आता इकडं लगेच जी हे आहे आता मम्मी साहेब जे मम्मी साहेबांना आता सत्य म्हणतो की मी मम्मीला घरी घेऊन चाललोय, आता तुम्ही काही करा तिकडं वाघमारे. तर आता लगेच मंजू म्हणते की असं करू शकत नाही सत्य, तू तू मम्मी नाही घेऊन जाऊ शकत नाही इथून, असं म्हणते. आणि लगेच तिचा ज्या मम्मी साहेब आहेत त्यांचा हात पकडतो सत्या. तेवढ्यात आता जी मंजू आहे त्या माणसाला मारहाण करते आणि त्याला खूप मारत असते आणि म्हणते की खोटं का बोलते रे, आत्ताच्या आत्ता बाजू पलटतो. तेवढ्यात आता लगेच सत्या म्हणतो की अहो वाघमारे तुम्ही खोटं बोलताय तो नाही,